No fights here. Fights are only allowed inside home, not outside. Good morning, guys. I hope everybody is healthy and wealthy. ॲक्च्युली आज झालं असं की मला लवकर ऑफिसला निघावं लागतं, बट मी थोडा लेट उठलो आज. झोप जाग आली नाही सकाळी. सो मी पटकन आवरून घेतलं माझं, फ्रेश झालो. आता नाश्ता करायची वाट बघतोय, पूजा बनवते नाश्ता. सो ब्रेकफास्ट झाला की मी निघेन ऑफिससाठी. पूर्ण दिवस थांबणार नाही आहे मी ऑफिसमध्ये, थोडा वेळ थांबेन, लाईक दुपारी लंच ब्रेकपर्यंत परत येऊन जाईन. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ हिअर. चला निघूया. अजून सगळी बिल्डिंग तर शांत दिसते, म्हणजे कोणी उठले दिसत नाहीये. माझ्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे. मोस्टली सगळ्या बिल्डिंगला लिफ्ट असते, बट माझ्या बिल्डिंगला नाही आहे. मस्त फ्रेश वाटतंय सकाळी सकाळी. माझा गेट पास ओके घेतलेला आहे. ओके कूल 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 कूल. लेट्स रन 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 रन. मोस्टली मी ऑफिसला जातच नाही, पण मग बेटर आहे थोडं ऑफिसमध्ये इंटरॅक्शन केलेलं पण सगळ्यांसोबत. सो कधीतरी जातो. आता आय थिंक न्यू रूल्सनुसार मला माझे तोंड वळणं झालं, एवढी थंडी आहे. ओके, तर नवीन रूल्सनुसार मला 3 दिवस ऑफिस मॅन्डेटरी आहे, लाईक करायलाच लागेल वीकमध्ये. लेट्स सी, म्हणजे ठीक आहे, सगळेच करतात असं पण नाही आहे. रूल्स आर देअर टू ब्रेक इट, बट ठीक आहे, बघू, आपण फॉलो करू, तेवढीच मजा. ठीक आहे, आता मी इकडून वॉक करत करत बस स्टॉपपर्यंत जातो. हार्डली 100 मीटर्स डिस्टन्स आहे. तिथून मला खूप साऱ्या बसेस असतात. लाईक मी ज्या वरती राहतो त्या स्ट्रीटचं नाव आहे टॉर्फोवा, आणि मला जायचं आहे फॅब्रिजना, जिथं माझं ऑफिस आहे. सो इथून मला आय थिंक 2 किंवा 3 बस और ट्रॅम चेंज कराव्या लागतील. सो इथनं मी जाईल पहिल्यांदा आय थिंक कोबर्झिन्स्का, तिथनं 22 नंबरची ट्राम, आणि मग ती डिरेक्टली पोचवेल आय गेस मला. जर 52 मी पकडली तर मला स्टारबविशनावरतून नेक्स्ट पुन्हा अजून एक ट्राम पकडावे लागेल. वॉट एव्हर, खूप साऱ्या अवेलेबल असतात, एवढं काय प्रॉब्लेम नाही. हार्डली 35 मिनिट्स 40 मिनिट्स लागतात मला घरातून ऑफिसला जायला. आज संध्याकाळी नाही, सॉरी, मी दुपारी येणार आहे आज. सो दुपारी येता आपल्याला इंडियन स्टोअरमधून पण थोडंफार घरातल्या गोष्टी घ्यायच्या आहेत विकत. या मग येता त्या आपण घेऊन येऊ. आय थिंक पूजा पण येईल डायरेक्टली इंडियन स्टोअरला, आणि मग तिकडून आपण घरी येऊन जाऊ. सो दोन्ही कामं होऊन जातील एकाच ह्याच्यामध्ये, फेऱ्यामध्ये. वेगळं जायची गरज नाही पडणार. सकाळी सकाळी लोक फुकायला बाहेरून उभारलेले आहेत, आय मीन सिगरेट फुकायला, बिकॉज इथं खूप थंडी आहे. सो मोस्टली लोक स्मोक करतात इथं. आपल्याला एवढाच येते, थंडीच्या दिवसात मस्त दूर निघतोय. चला, आता मी स्टॉपवरती पोचलो आहे. एक 10 मिनटं इथं वेट करावं लागेल आय थिंक बसचा. ओ नाही, आली 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 चला पळा. ओके, तर व्हिडिओ करायच्या नादात माझी एक बस मिस झालेली आहे. ठीक आहे, दुसरी येऊन जाईल. हे माझ्या पाठीमागे जे तुम्हाला शॉप दिसतंय, हे असे छोटे छोटे शॉप्स इथं खूप सारे असतात. या शॉप्सना झॅपका असं म्हणतात, म्हणजे त्यांचं नाव आहे ते झॅपका. सो
आपल्याकडे जसे प्रत्येक गल्लीमध्ये एखादं छोटंसं किराणा स्टोअर असते त्या टाईपचे हे स्टोअर्स आहेत. हे थोडे एक्सपेन्सिव्ह असतात, लाईक नॉर्मल जे आपल्याला मॉलमध्ये किंवा आपण जिथं ग्रॉसरी शॉपिंग करायला गेलो होतो लास्ट टाइम तिथं जे प्राइजेस असतात त्यापेक्षा इथं थोडेसे लाईक 1-2 युरो प्राइजेस एक्स्ट्रा असतात. बट ठीक आहे, इमर्जन्सीसाठी पटकन घराच्या खालती आरामशीर मिळून जातं. सो चांगलं आहे. आता माझी नेक्स्ट बस कधी येते ती मी फोनवरती चेक करतो. ओके, बस यायसाठी अजून 4 मिनटं आहेत. सो आय थिंक आपल्याला इथं 4 मिनटं अजून थांबावं लागेल. सो मी थांबतो, तुम्ही थांबायची गरज नाही. अजून छोटे छोटे शॉर्ट्स घरी जाऊपर्यंत मी ह्याच्यामध्ये ॲड करेल, लाईक ऑफिसमधून घरी जाऊपर्यंत. आणि जर मला वेळ मिळाला मध्ये तर मी थोडंफार ऑफिसच्या आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करून शूट करायचं ट्राय करेल. बट जर ऑब्व्हियसली वर्कलोड असेल तर ते पॉसिबल नाही आहे. सो आणि ऑफिसच्या आतमध्ये मी शूट नाही करू शकत जसं मी काल सांगितलं तसं. लोक येऊन इथं थांबायला स्टार्ट झालेले आहेत आता स्टॉपवरती. हा बस स्टॉप आहे, लाईक असे स्टॉप्स असतात प्रत्येक, लाईक अशी थांबायला जागा असते प्रत्येक स्टॉपवरती. तर तिथं जाऊन तुम्ही उभा राहू शकता, बसू शकता, वेट करू शकता बस येऊपर्यंत. सेम आपल्यासारखंच आहे, फक्त आपल्याकडं थोडं वेल मेंटेन नाही आहे तर वेल मेंटेन आहे, एवढा डिफरन्स आहे. सो चला. ठीक आहे, आपण आता बसमध्ये बसलेलो आहे. आता बस आलेली आहे. आपल्याला आता आय थिंक 10 ते 15 मिनटं लागतील कॉबर्जन्स्का स्टॉपवरती पोचायला. आणि कॉबर्जन्स्का स्टॉपवरनं आपण 22 पकडून जाऊ फॅब्रिशनाला. लाईक ज्या एरियामध्ये माझं ऑफिस आहे त्या ऑफिसचं नाव आहे फॅब्रिशना, लाईक त्या एरियाचं नाव आहे फॅब्रिशना ऑफिसला. नावं खूप मजेशीर आहे तिथं. लाईक 2-3 नावं जर मी तुम्हाला सांगायची झाली तर जसं माझं तॉर्फोवा, त्याच्यानंतरचा स्टॉप येईल त्याचं नाव आहे झाकोदनिया. लाईक फनी नेम्स आहेत आपल्यासाठी. आपल्या लँग्वेजमध्ये त्याचं काही मिनिंगच नाही आहे. बट ह्यांच्या लँग्वेजमध्ये, लाईक पोलंडमध्ये पोलिश लँग्वेज ही ऑफिशियल लँग्वेज आहे. सो या लँग्वेजमध्ये देर इज सम मिनिंग अबाउट इट. तर कालची चूक पुन्हा रिपीट केलेली आहे मी माझा माईक चालू करायला विसरलो. तर मी सांगत हे होतो की माझी 1 मिनटं बस लेट झाली, त्यामुळे माझी पुढची जी ट्राम पकडायची होती ती मिस झाली आणि त्यामुळे मला इथं आता वेट करत थांबावं लागेल ॲटलिस्ट फॉर सम टाईम. तर बस लेट होण्यामागचं कारण असं की ज्या आधीचा स्टॉप होता त्या आधीच्या स्टॉपवरती बस ड्रायव्हरने थोडी जास्त वेळ बस थांबवली, बिकॉज काही म्हातारे लोक होते ज्यांना चढण्या आणि उतरण्यासाठी जास्त टाईम लागला. सो इथले लोक ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त इम्पॉर्टंट देतात, बिकॉज त्या म्हाताऱ्या लोकांनी आपल्यासाठी आधी त्यांचं लाईफ, म्हणजे कंट्रीसाठी आधी त्यांचं लाईफ घालवलेलं आहे. सो ते लोक त्यांना एक बर्डन न कन्सिडर करता ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी कन्सिडर करतात. आणि म्हणजे त्यांच्यासाठी खूप साऱ्या सुविधा आहेत तिथं, की तुम्ही जर अबाव 60 असाल तर तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीज फ्री. मेडिकल तर ऑब्व्हियसली सगळ्यांसाठीच फ्री आहे, बट लाईक ते तुमच्यासाठी एक नर्स घरात अलोकेट करतील. लाईक जर तुम्हाला कोणी मुलं नसतील सांभाळण्यासाठी, ऑब्व्हियसली इथली मुलं आईवडिलांना सांभाळत नाहीत. सो त्यांच्यासाठी इथं गव्हर्मेंट एक नर्स अलोकेट करून देईल त्यांना. आणि मग ती नर्स तुमची पूर्ण काळजी घेईल. ती तुमच्यासोबतच राहील पूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी फक्त ती जाईल, पुन्हा सकाळी येईल आणि पुन्हा कंटिन्यू करेल तिचं काम. सो या सगळ्या गोष्टी इथं खूप चांगल्या रीतीनं फॉलो केल्या जातात. प्लस बाकीचे रिटायरमेंट बेनिफिट्स पण इथं खूप भारी भारी आहेत. सो ह्याच गोष्टी मी सांगत होतो आणि त्यावेळेला मी विसरलो की माझा माईक बंद आहे. सो मी हा व्हॉइस ओव्हर नंतर ॲड केलेला आहे. तर आपण माझ्या ऑफिसच्या एरियामध्ये पोचलेलो आहे. हे इकडं ऑफिस आहे माझं मोठं, आणि ह्या ऑफिसच्या एक्झॅक्टली लेफ्ट साईडला, लाईक इकडच्या साईडला एक शॉप नाही म्हणतात, लाईक सेम ग्रॉसरी शॉप
टाईप आहे, ज्याला नाव आहे, काय नाव आहे त्याचं यार, मी विसरलो, मी विसरलो, माझ्या लक्षात नाही आहे. आपण थोडं त्या साईडला जाऊ आणि मग इथं थांबू, म्हणजे 5 मिनटं बोलता येईल मला. बिकॉज इकडून पुढे गेल्यानंतर सिक्युरिटी वाले असतात, सो मे बी ते अडवतील की, बिकॉज आपण व्हिडिओ बनवतोय, सो दॅट्स वाय. थोडंसं ऊन पण येते. 5 मिनटं विटामिन डी घेऊया आपण इथं उभारून आणि मी तुम्हाला सांगतो. हां, तर ही माझी बिल्डिंग आहे, ही फर्स्ट बिल्डिंग. आणि इकडून पाठीमागं हे जे राऊंड दिसतं, या राऊंडपासून, सर्कलपासून पाठीमागं गेल्यानंतर अजून एक बिल्डिंग आहे, ही समोरची बिल्डिंग. आणि ही बिल्डिंग एका ब्रिजने जॉईन केलेली आहे. पुन्हा कधीतरी मी जाईल तिकडं. आता खूप थंडी आहे बाहेर, सो मी जास्त वेळ बाहेर नाही थांबणार. तर हां, मग मी या फर्स्ट बिल्डिंगमध्ये काम करतो, जे साईडला आहे. आणि इथं फर्स्ट फ्लोअरवरती माझं डेस्क आहे. तर आपल्याला ह्या साईडनं, इकडनं जाऊन, इथं एक छोटं गेट आहे ह्या साईडला, इथं जिथं मी हात दाखवतोय, तर त्या गेटमधून आत जायचं आहे. तिथं मोस्टली सिक्युरिटीवाले असतात, सो मी व्हिडिओ इथं पॉज करेल, बिकॉज त्यांच्या समोर जाऊन पॉज करणं चांगलं नाही वाटत, आणि मे बी काय प्रॉब्लेम पण होऊ शकतो. आणि आय डोंट वॉन्ट प्रॉब्लेम, आय वॉन्ट पीस. ओके, चला जाऊया आता ऑफिसमध्ये, काम करू थोडा वेळ आणि नंतर मग पूजासोबत इंडियन स्टोअरमध्ये ॲज प्लांट. ओके, सो मी आता ब्रेक घेतलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे आपण आता एक स्टारलो विष्णा नावाचा स्टॉप आहे, तिथं जाऊया. पूजा पण तिथंच येईल आणि मग तिथून इंडियन स्टोअरला जाऊ. जे घरातलं सामान घ्यायचं आहे ते घेऊ आणि घरी जाऊन पुन्हा लॉग इन करू, बिकॉज मी सध्या ब्रेक घेऊन घरी चाललेलो आहे. मी युजली असंच करतो, पूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये बसणं माझ्याच्यानी होत नाही आजकाल, कारण ती सवय मोडली आहे पूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये बसायची. आधी मी पूर्ण दिवस ऑफिस बसत होतो, बट आता कंटाळा येऊन जातो, बिकॉज पूर्ण टीम नाही येत, 1-2च लोक असतात, मग त्यामुळं कंटाळा येऊन जातो. ऑफिसमध्ये बोर होतं काम करायला एकट्याला, सो बेटर आहे की घरी येऊन आरामात बेडवर लोळत लोळत काम केलेलं. सो लेट्स गो होम क्विकली आफ्टर फिनिशिंग शॉपिंग. ओके, तर मी आता इथनं स्टॉपपर्यंत चाललो आहे. एक ट्रान्सफॉर्म ऑफिसच्या बाहेरच आहे, ही ऑफिसचं पूर्ण प्रिमायसेस आहे. त्या प्रिमायसेसच्या बाहेर गेल्यानंतर आपली ट्राम मिळेल आणि मग आपण तिथून स्टारलो विष्णाला जाऊ. ओके, मी आता स्टारलो विष्णाच्या स्टॉपवर येऊन थांबलो आहे, पण पूजा अजून इथं पोचलेली नाही आहे. माझ्या ऑफिसपासून हा स्टॉप जवळ आहे, घरापासून थोडा लांब आहे, सो पूजाला यायला थोडा टाईम लागेल. ठीक आहे, मला वेट करावं लागेल. माझा ब्रेक वाढतोय, माझा ब्रेक. ओके, पूजा मॅडम आलेल्या आहेत. आता आपण इथनं वॉक करत त्या शॉपपर्यंत जाऊया, पटकन परचेस करूया काय करायचं आहे ते आणि घरी जाऊया. माझा हात गारटला आहे आता सध्या. हँडग्लोव्स घालायला काय होतं? हँडग्लोव्स घातलं की मी स्क्रीन टच नाही करू शकत. आपल्याकडे स्क्रीन टच करणारे सुद्धा हँडग्लोव्स आहेत. नाही ना, अंगठ्याला नाही आहे ना. घालायचं नाही ते सांगा. नाही, ठीक आहे, जाऊ दे. नो फाईट्स हिअर. फाईट्स आर ओनली अलाउड इनसाइड होम, नॉट आउटसाइड. सो जाऊ दे. चल 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 लवकर चल, झेब्रा क्रॉसिंगवरून जाऊ आपण.
ओके गाईज, मी डायरेक्टली घरी आलो. जास्त बाहेर नाही थांबलो, त्यामुळं शॉपचे थोडेफार शॉर्ट्स मी ॲड केले की तिथं काय काय मिळतं काय काय नाही. डिटेल व्हिडिओ जर आय डोंट थिंक की तो सध्या ह्या चॅनलशी रिलेटेबल आहे, सो मी त्याच्यामध्ये आत्ता तरी नाही इन्क्लूड करणार. बट इन फ्युचर जर कोणी माझे फॉलोअर्स असतील ज्यांना बघायचं आहे की इथल्या इंडियन स्टोअर्समध्ये काय काय मिळतं, तर मी ते ॲड करेल. सध्यासाठी आय थिंक दिस इज इनफ. सो मी आता घरी आलो आहे. मला अजून 5 वाजेपर्यंत काम कंटिन्यू करायचं आहे आणि ते करताना आय डोंट थिंक मी व्हिडिओ बनवण्यावरती फोकस करू शकतो. सो बेटर आहे की मी माझ्या कामावरती फोकस करतो आणि आपण 5 वाजल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. सो या, सी यू इन 5 hours. हॅलो गाईज, सॉरी संध्याकाळचे 6 वाजलेत आणि अजून पण माझं काम चालू आहे. सम अनएक्सपेक्टेड वर्क ॲट द एंड ऑफ शिफ्ट. सो आज ह्याच्या पुढं काही मी व्हिडिओ बनवू नाही शकणार, बिकॉज मी ऑलरेडी खूप थकलेलो आहे आणि काम बंद करूपर्यंत संध्याकाळचे 7-7:30 होतील. त्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायचा आहे, पोस्ट करायचा आहे. सो I'll end the vlog here. What I was planning to show you guys is उद्याच्याला आमचा प्लॅन होता मिसळ बनवायचा. सो त्याच्यासाठी जे काय लागणारी प्रिपरेशन आहे, लाईक ती डाळ वगैरे मोड येण्यासाठी ठेवणं, त्या गोष्टी मी संध्याकाळी दाखवणार होतो. बट आता ते पूजा बनवेल आणि माझ्याकडे टाईम नाही आहे त्या सगळ्या गोष्टी कव्हर करायला. सो आजच्यासाठी आपला ब्लॉग इथंच थांबूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि उद्याच्याला मिसळ खायला या आमच्याकडे नक्की. बाय बाय फॉर टुडे.